काय झालं? अरे काय झालं? काय झालं? धैर्य, उठा. धैर्य, धैर्य. या समितीमध्ये जर दामिनी मुजुमदार काम करणार असतील तर मला इथं काम करण्यात अजिबात रस नाही. पण भाऊराव, अहो दामिनी मुजुमदार मॅडम शिक्षण क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे आणि आपल्याला त्याच्या अनुभवाचा फायदाच होणार आहे. झालं तर चांगलीच गोष्ट आहे. माझं म्हणणं ते नाहीच आहे. मी फक्त मला काय वाटतं ते माझं मत मांडलंय आणि काही झालं तरी मी माझ्या मतावर ठाम आहे. भाऊराव, नेमकी तुमची अडचण काय? कोण समजता तुम्ही स्वतःला? तुम्ही जेवढ्या शाळा उभ्या केल्यात ना त्याच्या कैक पटीने मी शाळा चालवते. हे असं कुठल्या तरी 4 मुलांना 12 आकडे शिकवली, 2 सुविचार ऐकवले म्हणजे शिक्षण संस्थेची सारी धुरा तुमच्याच खांद्यावर आहे असं होत नाही हो. हे आज जे काही यादीत माझं नाव आले ना ते स्वतःच्या हिमतीवर, अशा कुठल्या तरी ऐरेगारच्या शिफारसीने नाही. बोलताय तर असं जसं जगातलं सगळं ज्ञान फक्त तुम्हालाच आहे. मलाच सगळं ज्ञान आहे असं मी कधी म्हणलेलं नाही किंवा तसं दाखवलेलं पण नाही. माझी तक्रार फक्त एकच आहे. तुम्ही मुलांच्या बाबतीत वेगळा आणि वागण्याच्या बाबतीत प्रत्यक्षात वेगळाच दृष्टिकोन दाखवताय. तुम्ही शिक्षणाचा व्यापार करता. अहो थोडा बहुत नफा ठीक आहे ना, तेवढं मान्य करतोय मी. पण तुम्ही मुलांकडनं त्यांच्या पालकांकडनं भरमसाठ फी उकळता, पाहिजे तेवढं डोनेशन घेता. या गोष्टीवर माझा आक्षेप आहे. शिक्षणाच्या पवित्र सेवेला तुम्ही धंदा करून टाकलाय मुजुमदारांनी. बस. धैर्य, रिने जा पटकन पाणी. पाणी आण जा. धैर्य, अगं सावे, यातलं पाणी पिऊन पिऊन संपवलं वाटतं यांनी. अगं मग दुसरीकडे बघ की, जा पटकन. धैर्य, तर कसं शुद्धीत आणायचं यांना? तरी सांगत होते, ऐकायचंच नाही. पण धैर्य, काय करायचं आता? यांना श्वास द्यायची गरज आहे.